प्रियकर राज कुशवाह सोबत पती राजा रघुवंशीचा हत्येचा कट करणाऱ्या सोनमला पोलिसांनी 9 जूनला अटक केली। खरं तर 2 जूनला राजाचा मृतदेह मेघालयाच्या शिलाँगमधल्या सोहरा इथे सापडला होता, पण सोनमचा पत्ता लागत नव्हता। त्यामुळे सोनम कुठे आहे, तिच्यासोबत नेमकं काय झालं असेल, तिचं अपहरण करून तिला बांगलादेशला तर नाही ना घेऊन गेले असतील किंवा नेण्यात आलं असेल का या देहविक्रीचा संबंध आहे का, असे एक ना एक अनेक अँगल काढले जात होते। सोनमच्या घरच्यांकडून मेघालय पोलीस आणि सोनमच्या योग्य पद्धतीने शोध न घेत असल्याचे आरोप देखील त्या पोलिसांवर होत होते। त्यामुळे मेघालय पोलिसांवर दबावही वाढत होता। राजाचा मृतदेह सापडल्यानंतर मेघालय सरकारने तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि सोनमला शोधण्यासाठी SITची स्थापना केली। मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 5 टीम्स बनवल्या। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं। या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन हनीमून। राजाच्या हत्येनंतर केवळ 7च दिवसामध्ये मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना अटक केली। आरोपींना सापडू नये म्हणून सगळं प्लॅनिंग केलेलं होतं। स्वतः आपण पोलिसांच्या हाती येऊ नये असं तगडं प्लॅनिंग आरोपींचं होतं, पण पोलिसांनी अचूक तपास केल्यामुळे मेघालय पोलिसांचं मोठं कौतुक केलं जाते। मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमून नेमकं कसं राबवलंय, या ऑपरेशन अंतर्गत सोनमचा तपास कसा केला गेला, जाणून घेऊया आजच्या माहितीतून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, इंदोरचा ट्रान्सपोर्ट व्यापारी असलेला राजा रघुवंशी 23 मेला त्याची हत्या झाली होती। 2 जूनला त्याचा मृतदेह मेघालयाच्या एका दरीत सापडला। हनीमूनला आलेलं कपल, त्यापैकी पतीची हत्या आणि पत्नीचं गायब होणं हे प्रकरण साधं नव्हतं। मेघालय पोलिसांच्या लक्षात आलं, मेघालय हे छोटे छोटे राज्य आहे, इथली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे। त्यामुळे या घटनेचा इतर पर्यटकांवरही प्रभाव पडला होता। तर मेघालय पोलिसांना हे होऊ द्यायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्याचा छडा लावण्यासाठी वेगाने पावलं उचलायला सुरुवात केली। सगळ्यात आधी त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात SITची स्थापना केली। सोनम रघुवंशी 9 जूनला उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये पोलिसांना शरण आली, पण राजा रघुवंशीच्या हत्येमध्ये सोनमचा सहभाग आहे असा संशय मेघालय पोलिसांना सुरुवातीलाच आला होता। राजाचा मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जूनला या हत्याकांडाचा सोनमचा सहभाग आहे असा संशय मेघालय पोलिसांना आला होता। त्यामुळे त्यांनी या तपासाला सुरुवात केली। अखेर 3 ते 4 दिवसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे सोनमला आपल्या पतीची हत्या घडवून आणण्याचं मेघालय पोलिसांच्या लक्षात आलं। सोनम सोबतच या हत्या प्रकरणात आणखीन 3 जणांचा सहभाग होता। या सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली। मेघालय पोलिसांच्या SITनं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी जाऊन तपास केला। मेघालय पोलिसांच्या 20 अधिकाऱ्यांनी मिळून हा तपास केला होता। यासाठी एकूण 5 टीम्स बनवण्यात आल्या होत्या। पूर्ण तपासामध्ये एकूण 60 ते 70 पोलीस कर्मचारी सहभागी होते, अशी माहिती मेघालय पोलिसांनी दिलेली आहे। आता या प्रत्येक टीम्स बाबत आणि त्यांच्या तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। या 5 टीम्सपैकी पहिल्या टीमकडे हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवसाचं पूर्ण ॲनालिसिस करण्याची जबाबदारी होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून राजाची हत्या 23 मेला दुपारी 2 ते 2:15च्या दरम्यान झाल्याचं समोर आलं होतं। त्याच्या फक्त काही वेळा आधी म्हणजे 1:45 वाजता सोनम राजाच्या आईशी फोनवरून बोलली होती। राजाच्या आईने सोनमला राजाबद्दल विचारलं तेव्हा राजा धबधब्याच्या दिशेने गेलाय आणि मी मागे राहिली आहे असं सोनमने आपल्या सासूला सांगितलं होतं। पण पोलिसांनी जेव्हा गाईडची चौकशी केली तेव्हा समजलं की सोनम आणि राजा यांच्यात जास्त अंतर नव्हतं। पोलिसांनी राजा आणि सोनम ज्या होमस्टेमध्ये थांबले होते त्याच्या ऑपरेटरचीही चौकशी केली, तेव्हा या दोघांनी त्याच दिवशी सकाळी 5:30 वाजता चेकआउट केलं होतं। तिथूनच थोड्या अंतरावर
असलेल्या दुसऱ्या होमस्टेमध्ये सोनमने सुपारी दिलेले 3 जण थांबलेले होते. राजा आणि सोनम होमस्टेमधून बाहेर निघताच ते सुद्धा तिथून निघाले होते. सासूशी बोलणं झाल्यावर सोनमने मारेकऱ्यांना राजाच्या हत्येचा इशारा दिला आणि त्यांनी राजाचा खून केला. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला. ही सगळी माहिती एका टीमच्या तपासात उघड झाली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दुसऱ्या टीमकडे CCTV फुटेज गोळा करण्याची जबाबदारी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम यांनी नोंगरियात गावातल्या लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी स्कूटी भाड्याने घेतली होती. ते तिथे एका रात्रीसाठी होमस्टेमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी ते मावलख्यात येथे परतण्यासाठी बाहेर पडले. या दोघांचाही मार्ग शोधण्यासाठी पोलिसांनी जवळपास 42 CCTV फुटेजचा तपास केला. पोलिसांनी राजा आणि सोनम एका हॉटेलमध्ये स्कूटीवर येतानाचा CCTV फुटेज सापडला. या फुटेजमध्ये सोनमच्या काही हालचाली संशयास्पद वाटत होत्या. राजा हॉटेलमध्ये असताना सोनम बाहेर आली. तिने तिच्या मोबाईलवरून कोणाला तरी मेसेज पाठवले. त्यानंतर ती आत गेली आणि दोघेही एकत्र बाहेर आले. त्यावेळी ही सोनम तिच्या मोबाईलवरून कोणाला तरी मेसेज पाठवण्यात बिझी होती, तर राजा स्कूटी सुरू करत होता. हे सगळं काहीतरी वेगळंच विचित्र दिसत होतं. या सगळ्या हालचालीवरून पोलिसांना सोनमचा आणखीनच संशय आला होता. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या तिसऱ्या टीमकडे मोबाईल कॉल डिटेल्स चेक करण्याची जबाबदारी होती. या टीमने सोनम आणि राजाच्या फोन नंबरच्या कॉल डिटेल्स चौकशी सुरू केली. सोनमच्या कॉल डिटेल्सवरून समोर आलं की ती राज कुशवाहाच्या सातत्याने संपर्कात होती. 23 मेला राजाची हत्या झाल्यापासून सोनमचा मोबाईल बंद होता, पण राज कुशवाहाचा नंबर चालू होता. पोलीस तपासात समोर आलं की राज सातत्याने काही नंबर्सना कॉल करत होता. पोलिसांनी हे नंबर ट्रेस करायला सुरुवात केली. पोलिसांच्या टीमला असं दिसून आलं की ज्या दिवशी राजा आणि सोनम मेघालयात आले होते त्याच दिवशी हे नंबर्स ॲक्टिव्ह झाले होते. विशेष म्हणजे सोनमच्या नंबरवरून यापैकी एका नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला होता. पोलीस तपासात हा धागा महत्त्वाचा ठरला. ऑपरेशन हनीमूनचा भाग असलेल्या चौथ्या टीमकडे लोकल गाईड्स आणि स्थानिक लोकांकडून माहिती गोळा करण्याची जबाबदारी होती. मावलखियाच्या लोकल गाईड्स अल्बर्टन या टीमला सांगितलं की 23 मेला म्हणजे ज्या दिवशी राजाची हत्या झाली त्या दिवशी सकाळी 10 वाजता त्याने राजा आणि सोनमला 3 लोकांसोबत पाहिलं होतं. 3 राजासोबत चालत होते तर सोनम त्याच्या मागे होती. अल्बर्टने असंही सांगितलं की 1 दिवस आधी त्याने या दोघांना गाईडची आवश्यकता आहे का अशी विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिला होता. CCTVचं ॲनालिसिस करणाऱ्या टीमला 22 मेच्या संध्याकाळचं एक फुटेज सापडलं होतं ज्यात हे 3 जण दिसले होते. त्यांनी अल्बर्टला हे फुटेज दाखवलं तेव्हा त्याने त्यापैकी एकाची ओळख पटवली. अशा प्रकारे तपासात पोलिसांना महत्त्वाची लीड मिळाली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या 5व्या टीमकडे सोशल मीडिया पोस्ट ॲनालिसिस करण्याची जबाबदारी होती. हनीमूनला येणारे कपल्स अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोज अपलोड करतात. त्याद्वारे पोलिसांना त्यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस करणं सोपं जातं. पोलिसांनी थेअरी होती की राजाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह दरीत फेकला आणि सोनमला त्यांच्यासोबत घेऊन गेले. पोलिसांनी राजा आणि सोनमच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली तेव्हा त्यांना एकही फोटो सापडला नाही. विशेष म्हणजे राजा आणि सोनम हे दोघेही जण अनेक ठिकाणी फिरले होते, पण तिथला एकही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला नव्हता. त्यामुळे पोलिसांना संशय आला की सोनम आणि राजामध्ये सर्व काही ठीक नव्हतं. 23 मेला दुपारी राजा आणि सोनमचे मोबाईल एकाच वेळी बंद झाले होते. त्याआधी राजाचा इंस्टाग्राम अकाउंटवरून दुपारी 2 वाजता एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये 7 जन्म का साथ है असं लिहिण्यात आलं होतं. ही पोस्ट सोनमनेच केली होती, पण डोंगराळ भागामध्ये नेटवर्क नसताना ही संपूर्ण ट्रिप मध्ये दोघांनी एकही फोटो अपलोड केलेले नसताना राजाचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच ही पोस्ट येणं हे सगळ्यांनाच संशयास्पद होतं आणि तेच मेघालय पोलिसांनी हेरलं. मेघालय पोलिसांच्या या ऑपरेशन हनीमूनला लीड करणारे 2 मुख्य पोलीस अधिकारी होते. SP हार्डबर्ट पिनायत खारकुंबर आणि SP विवेक सायम अशी या 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी सोनमला मंगळवारी रात्री उशिरा शिलाँगला आणलं. बुधवारी तिला अटक करण्यात आलं आणि अन्य आरोपीसह न्यायालयात हजर करण्यात जाईल. SP विवेक सायम म्हणाले की SIT आता सगळ्या आरोपींना क्राईम सीनवर घेऊन जाणार आहे जिथे गुन्ह्याचा सगळा घटनाक्रम
पुन्हा एकदा रिक्रिएट केला जाईल। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून तो लवकरच पूर्ण होईल असं मेघालय पोलिसांकडून सांगण्यात आले। सध्या सोनम आणि इतर आरोपी मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहे। या सगळ्या प्रकरणाची उकळ करण्यात या पोलिसांचा रोल मोठा आहे। सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाही मेघालय पोलिसांनी ज्या तत्परतेने सगळ्या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर त्यांचं आता सगळीकडूनच कौतुक केलं जातंय। तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मेघालय पोलिसांबद्दल तुमचे काय म्हणणे आहेत हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा। बाकी सोनम आणि राजा, ज्या प्रकारे सोनमने राजाचा हत्येचा कट केला, ज्या प्रकारे राजाला संपवलं, हा खरंच शेवटचा पर्याय होता का? ती राजापासून अलिप्त होऊ शकली असती, तिला राजबरोबर जर तिचा संसार थाटायचा होता तर ती करू शकली असती, पण एखाद्याला संपवणं हा खरंच शेवटचा पर्याय असतो का? तर हे सगळं झालं। या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।